बोलू शकतो. त्यांना पीपीटी कोणती दिसणार आहे? अजून कमी झाले, 27च लोक आहेत. हो ना, 31 होते, 4 कुठे गेले? 35 गेले होते, पुन्हा गेले. नाही तो येईल आता 31 झाले सर. अनम्यूट देन वो बराबर आ रहा आंकड़ा। एमके साहब सभी डीएचओ को फोन लगा हाँ। हाँ, पिछले बार सीओ सर बोले सिर्फ 90 क्यों रहे। नहीं ना, 130 थे ना, 130 थे सर। 130 मैक्सिमम काउंट हुआ था ना सर। सर आपले आज THO जे आहे ना हे याच्यावर जॉईंट आहे सर. ते PCVची जी TOT आहे ना मोनोकोकल वॅक्सिनची, नाही सुरू आहे आता. एक सेशन अजून शेवटचे 2 सेशन सुरू आहे. ओके. म्हणून ते THOच नाही पण एमओस जॉईन होऊ शकतात ना सर. THO सोडून 50 तरी पाहिजे ना. 50 पाहिजे किमान. यूट्यूबवर हे दिसत आहे का आता? हां दिसत आहे. ओके, तुम्ही चालू करू का? बरं माझ्यासाठी पीपीटी कोणती आहे म्हणजे म्हणजे तुम्ही तुमची हीच आहे ना? हां हां तर याला मला तुम्ही इथून जॉईन आहे ना. याला मोठ्या ह्याच्यात घ्या ना. त्यांना दिसणार सर, हे बघा तिथे प्रॉब्लेम आलेला आहे का नाही? हे बघा माईक ऑन आहे. हे जे आहे ना थोड़ा
हॅलो नमस्कार. हॅलो आवाज येतोय? नमस्कार. आवाज येतोय सर? नाही सर आवाज ग्रीनवाला आवाजवाला आहे का? नाही नाही. नमस्कार. आपण आज दर गुरुवारचा आपला वेबिनार हॅलो. सुरुवात हां, करतोय. आज आपल्याकडे 2 स्पीकर आहेत. एक ट्युबरक्युलोसिस बद्दलची माहिती डॉक्टर राधा मुंजे मॅडम IGMC च्या HOD आहेत, त्या देणार आहेत. आणि सोबतच आज सायकॅट्रिक काउन्सिलिंग आपल्या कोविडबाबतचं कसं असावं याबाबत आपल्याकडे डॉक्टर प्रवीण नवखरे सुद्धा आलेले आहेत, जे रिजनल मेंटल हॉस्पिटलला आहेत. ते पण मार्गदर्शन करणार आहे. या अनुषंगाने आतापर्यंत जे आपण वेगवेगळे टॉपिक्स घेतलेले आहे, हे थोडेसे आजचे दुसरे डिफरंट टॉपिक्स आहे. एक आपलं ट्युबरक्युलोसिस आणि एक मेंटल हेल्थ. तर आपल्याला PSC RH जर असे, कारण पोस्ट जसं कोविडमध्ये सायकॅट्रिक डिस्टर्बन्सेस येतात किंवा ट्युबरक्युलोसिस पेशंटला काय करावं, या अनुषंगाने ही चर्चा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. तर मी आता आमच्यासोबत इथे डॉक्टर प्रवीण नवखरे जॉईन झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आजचं प्रेझेंटेशन त्यांनी सुरुवात करावी. धन्यवाद सर. आज 1 जुलै आणि त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना हॅपी डॉक्टर्स डे. मी डॉक्टर प्रवीण नवखरे, सायकेट्रिस्ट आहे. रिजनल मेंटल हॉस्पिटल नागपूर इथे मी मागे 11 वर्षापासून इथे मी कार्यरत आहे. आणि आजचा जो टॉपिक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ऑफ कोविड. ह्या विषयावर आज मी तुम्हाला काही माहिती देणार आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की चायनाच्या वुहान शहरामधून सर्वात आधी कोविड ह्या व्हायरसची सुरुवात झाली. आणि सुरुवातीला आपल्याला बरेचसे व्हिडिओज आपल्यासमोर असे आले की ज्यामध्ये पेशंट ह्या कोविडच्या आजारामुळे विविध प्रकारे त्याची मृत्यू होत आहे. आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरीपर्यंत, म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत आपल्या सर्वांना एकदम आपण बिनधास्त होतो. आपल्याला वाटलं की ह्या प्रकारचा व्हायरस आपल्या भारतामध्ये कदाचित येणारच नाही. पण आपण जानेवारी आणि फरवरीमध्ये केरळमध्ये जी केसेस आपल्याला जी सापडली, त्यानंतर आपल्या लक्षात आलं की हा कोविड व्हायरस हा चायनामध्येच नाही पण इंडियामध्ये सुद्धा पसरलेला आहे. आणि त्यामुळे जी पहिली रिॲक्शन जी सर्वांची होती ती शॉकची रिॲक्शन होती की हा व्हायरस असं कसं आपल्या भारतामध्ये आलेला आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी नागपूरमध्ये MLA क्वारंटाईन सेंटर हा सर्वात आधी सुरू करण्यात आलेला होता. आणि त्यामध्ये असे ट्रॅव्हलर्स जे बाहेरच्या देशातून आपल्याकडे आलेले होते, त्यांना 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांना आम्ही ठेवत होतो. तर आमच्या असं लक्षात आलं की ज्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये आम्ही ठेवत होतो, त्यांची जी पहिली रिॲक्शन जी होती त्यांची, तर ती रिॲक्शन होती चिंता, वरी, काळजी, की इथे 14 दिवस काढणं म्हणजे तर फार कठीण आहे. आणि त्यानंतर जेव्हा मी टेस्टिंगला सुरुवात केली, तर ज्या दिवशी टेस्टिंगला आम्ही सॅम्पल पाठवत होतो, संध्याकाळपर्यंत आम्हाला असे अनेक कॉल यायचे की सर आमची रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे किंवा काही. तर फक्त टेस्ट मात्र दिल्यानंतर आमची रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार आहे, अशा प्रकारची काळजी प्रत्येकांना वाटू लागली. ही काळजी फक्त त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये असणाऱ्या लोकांनाच नाही, पण आपण बघतोय की मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये सर्वांनाच ही काळजी लागलेली आहे. मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये आजकाल ऑनलाईन पद्धतीने त्यांना शिक्षण घ्यावं लागत आहे. वडिलांना काळजी असते की मी माझ्या मुलांना ही ऑनलाईन शिक्षण पद्धती त्यांना मी बरोबररित्या मी त्यांना देऊ शकतो का. जे व्यावसायिक वर्ग आहे त्यांना काळजी असते, मी माझी EMI भरू शकणार का, मी माझ्या स्टाफची सॅलरी देऊ शकणार का. जी गृहिणी आहे तिलासुद्धा काळजी आहे. तिला वाटत असते की मागील इतक्या वर्षामध्ये जी सवय होती आपल्याला राहण्याची, आणि जशीच आर्थिक बाजू जशीच आपली कमी झाली, तर कमी खर्चामध्ये पूर्ण घर जर चालवायचं असेल तर हा खर्च कशा पद्धतीने चालवणार. आणि अशा पद्धतीने जी काळजी आहे त्यांनासुद्धा वाटू लागलेली आहे. नंतर आपल्या लक्षात असं आलं
की ही जी काळजी आहे ही एका अँझायटीमध्ये परिवर्तित झाली. आणि ही अँझायटी कशाची असायची की नुसतं फक्त सर्दी किंवा खोकलाची लक्षणं असलीही तरी मला कोविडच झालेला आहे अशा प्रकारची धास्ती जी लोकांच्या मनामध्ये जी आपण सर्वांनी पण बघितलं असेल, याला आपण अँझायटी म्हणू शकतो आपण. त्यानंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की अनसर्टॅनिटी, वॅक्सिन काम करणार किंवा नाही करणार, कुठली वॅक्सिन चांगली आहे, कोविशिल्ड चांगली आहे, कोवॅक्सिन चांगली आहे, लॉकडाऊन, रिलॅक्सेशन, निर्बंध अशा नवीन नवीन गोष्टी आपल्या समोर यावं लागले. आणि ह्यामुळे जे इनसिक्युरिटीचं वातावरण जो तयार झाला ते सुद्धा सर्वांच्या मनावर एक वेगळ्याच प्रकारचा परिणाम होत आहे असं सर्वांच्या लक्षात आलं असेल. आणि ह्यातूनच जात असताना एक नवीन प्रकारची भीती प्रत्येकाच्या मनात आलेली आहे. आणि ती भीती जी आपण आता जी बघतो आपण ती आहे म्युकोरमायकोसिसची. फक्त कोविडच्या आजारातून बरं झालेले आपण असे बरेचसे रुग्ण आपण जे बघितलेले आहेत की ज्यांना म्युकोरमायकोसिस झालेलं आहे, त्याचा खर्च फार जास्त आहे आणि बरेचसे लोक ह्या म्युकोरमायकोसिसमधून काही लोक तर मृत्यूसुद्धा झालेला आहे. आणि नुसतं फक्त ह्या कोविड नाही तर ह्या म्युकोरमायकोसिसचे सुद्धा एक भीती जी आहे, ज्याला आपण फिअर म्हणूया, ते सुद्धा प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. मला आठवते की मागच्या वर्षी ह्या क्वारंटाईन सेंटरमध्ये काम करत असताना आमची जी डॉक्टर चमू जी आहे ही यांनासुद्धा आम्ही टेस्टिंग करण्यासाठी आम्ही त्यांना सांगत होतो. परंतु त्यापैकी काही डॉक्टर्स असे होते की ज्यांना ही टेस्टिंग करायला त्यांना थोडंफार त्यांना मनामध्ये शंका असायची. मी एका डॉक्टरला विचारलं मी की टेस्ट तू का करत नाही आहे, तर सर म्हणे जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आली तर माझ्या घरी मी जिथे राहतो आहे तिथे सर्वांनाच माझ्या घराबद्दल माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका तयार होतील की हा डॉक्टर बाहेर काम करतो आहे, क्वारंटाईनमध्ये काम करतो आहे, म्हणजे याला इथे येऊ द्यायचं नाही. आणि अशा प्रकारच्या स्टिग्मा आपण सुद्धा बघितलेले आहेत, आपल्याला सर्वांना अनुभवसुद्धा आलेला असेल. आणि त्यानंतर आपण बघतो आहे की एक ॲंगर ही एक इमोशनसुद्धा आता आपण बघत आहात. आणि ही ॲंगर कुणाबद्दल आहे, लोकांच्या मनामध्ये ॲंगर जी आहे ती प्रशासनाच्याबद्दल आहे, डॉक्टरांच्याबद्दल आहे. मी आपण आपण आता नुकतंच आपण बघितलेलं आहे रेमडेसिवीरचं इंजेक्शन नाही आहे, ऑक्सिजन सिलेंडर बरोबर उपलब्ध नाही आहेत. आणि ह्या अशा पेपरच्या माध्यमातून जी बातमी आपल्या समोर आलेली आहे त्यातून हा ॲंगरसुद्धा लोकांच्या मनामध्ये तयार झालेला आहे. मग आपण असंही बघतो आहे की डोमेस्टिक व्हायलेन्स म्हणजे घरी राहत असताना नवरा आणि बायको दोघांच्या संबंधामध्ये प्रॉब्लेम येत आहेत आणि डोमेस्टिक व्हायलेन्सचे केसेससुद्धा ह्या लॉकडाऊनमध्ये वाढलेले आहेत. आणि ह्या कोविडच्या ह्या काळातसुद्धा हे केसेस वाढलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहण्यात आलेले आहेत. व्हायलेन्स, स्ट्रीट व्हायलेन्स, आता कोविड आणि व्हायलेन्सचा डायरेक्ट संबंध नसलेही तरी इनडायरेक्ट संबंध असू शकतो असं माझं मत आहे. बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांकडे पैसा नाही आहे आणि त्यामुळे व्हायलेन्स जे आपण स्ट्रीट व्हायलेन्स मी ज्याला म्हणत आहे हे सुद्धा वाढलेले आहे. ह्या सेकंड वेव्हमध्ये तर बऱ्याचशा घरांमध्ये कुणाची तरी डेथ झालेली आहे, आपले जवळचं कुणीतरी आहे, आपण असं व्यक्ती गमावलेला आहे आणि त्यातून जी रिॲक्शन जी पुढे येत आहे त्याला आपण ग्रीफ रिॲक्शन म्हणतो. आपण 14 दिवस एकांतात राहणे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्या प्रकारच्या भावनेतून तो व्यक्ती जातो आहे त्याला एक लोनलीनेसची फिलिंग त्याला जाणवते आहे, एक आयसोलेशनची त्याला फिलिंग जाणवते आहे. हळूहळू एक फोबियामध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आहे. एक नुकतंच एक व्यक्ती माझ्या समोरून गेलं पण त्याने मास्क लावून तो गेला नाही, त्यामुळे सुद्धा माझ्या मनामध्ये फोबिया तयार झाला की मला कोविड तर होणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपण विविध प्रकारचे आपण सायकोलॉजिकल रिॲक्शन्स ह्या लोकांमध्ये आपण पाहत आहोत. हळूहळू आपल्या हेही लक्षात आलेलं आहे की सततचं हे लॉकडाऊन आणि त्यानंतर अल्फा व्हायरस, बीटा, डेल्टा, गामा, आता डेल्टा प्लस व्हायरससुद्धा आहे. आणि ह्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये एक हेल्पलेसनेसची भावना तयार झालेली आहे, हतबल झालेले आहेत की हा व्हायरस कदाचित आपला कधीच आपल्या पिछा सोडणार नाही. एक चिडचिड तयार झालेली आहे, डिस्ट्रेस मनामध्ये तयार झालेला आहे. सततचा मास्क लावत असतानाही लोकांनी अशा प्रकारच्या सिम्पटम्स बोलून दाखवलेले आहेत. मूड स्विंग्स होतात, झोप येत नाही, निद्रानाश झालेली आहे,
असे पेशंटसुद्धा ओ पी डीमध्ये यांची संख्या वाढलेली आहे. सायकोसिस, असे रुग्ण ज्यांना कोविडच्या आधी त्यांना सायकोसिसचा आजार होता, परंतु ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांना औषधोपचार त्यांना बरोबररित्या त्यांना मिळाली नाही, किंवा ह्या फिअर किंवा ह्या इतर प्रकारच्या ह्या ज्या आपण सिम्पटम्स बघितलेले आहेत, यांनीसुद्धा जे वल्नरेबल जे पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये सायकोसिसचं प्रमाण जो आहे हा सुद्धा वाढलेला आहे, हेही आमच्या निदर्शनास आलेलं आहे. OCD मुख्यतः आपण बघतोय, ज्यामध्ये सॅनिटायझरचा वापर प्रत्येक 5 मिनटामध्ये खिशामध्ये एक सॅनिटायझरची बॉटल घेऊन प्रत्येकजण व्यक्ती फिरत दिसताना आपण सुद्धा बघितलेले असाल. आणि प्रत्येक 5 मिनटामध्ये कुठेही स्पर्श झाला किंवा नाही झालं तरी 2 थेंब सॅनिटायझरचा हातात घेणे आणि स्वतःला सांगणे की आता मला कोविड झालेला नाही आहे, परंतु याला आपण OCDचा त्रास आपण याला म्हणू शकतो. आपण संबंधामध्ये प्रॉब्लेम्स यायला लागलेले आहेत. पूर्वी आपण कुणाकडे जात होतो तर स्वेच्छेने जात होतो, आनंदाने जात होतो, परंतु आता समोरचा व्यक्तीही सुद्धा आपल्याला आवडीने आपल्याला बोलवत नाही आहे. एक छोटीशी फक्त मी तुमच्याशी गोष्ट शेअर केलेली आहे, परंतु रिलेशनशिपचे इश्यूज जे आहेत हे सुद्धा आपल्याला पाहण्यात येत आहे. ॲडिक्शनचं प्रमाणसुद्धा फार वाढलेलं आहे. मुलांमध्ये तर स्क्रीन ॲडिक्शनचं प्रमाण ह्या ऑनलाईन एज्युकेशनमुळे वाढलेलं असावं असं माझा अंदाज तरी आहे. लॉकडाऊन ज्या दिवशी ओपन झालेलं आहे, प्रत्येकाला माहीत असेल की 2 किलोमीटर लांब अशी रांग लागलेली होती प्रत्येक बार आणि रेस्टॉरंट आणि हे जे वाईन शॉप असतात याच्यासमोर. तर हे दाखवत आहे की ॲडिक्शनचं प्रमाण जो आहे तो काही कमी झालेला नाही आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये ॲडिक्शनचं प्रमाण आहे. मिसट्रस्ट अगेन्स्ट द हेल्थकेअर वर्कर्स. हॉस्पिटलच्या बिल खूप जास्ती डॉक्टरांनी लावलेल्या आहेत आणि वॅक्सिन दिल्यानंतर लोकांना विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. एक जणांनी तर मला हे सुद्धा शेअर केलेलं आहे की वॅक्सिन लावल्यानंतर नपुंसक होऊ शकतो. अशा बऱ्याचशा मिसट्रस्ट किंवा मिसइन्फॉर्मेशन लोकांकडे आहे आणि त्याच्यामुळे एक मिसट्रस्टची भावना एक आपल्या हेल्थ केअर वर्करबद्दलसुद्धा जनमानसांमध्ये आहे. अशा मी काही केसेससुद्धा माझ्या पाहण्यात आलेल्या आहेत. आर्थिक तंगी, आर्थिक अडचण, जॉब नाही आहे आणि अशाच कारणामुळे डिप्रेशनचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे. आणि बर्नआउट आपल्या हेल्थकेअर वर्करमध्ये याचं प्रमाण वाढलेलं आहे. बर्नआउट म्हणजे आपण याला थकवा म्हणू शकतो, परंतु कुठलाही हेल्थ वर्कर हारलेला नाही आहे इतकं मी मात्र नक्की सांगू शकतो. आपण हे सुद्धा बघितलेले आहे की सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे. फक्त कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली तरीसुद्धा लोकांनी सुसाईड केलेले आहेत आणि आपल्या प्रत्येकांच्या पेपरमध्ये आपण जर वाचत असाल तर रोज 2 किंवा 3 सुसाईड हे नागपूर शहरामध्ये तरी होत आहेत, हे आपल्या सर्वांच्या वाचण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, आपण हे बघितलेले आहेत की ह्या कोविड आणि डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट त्याचा इफेक्ट आपल्या सायकोलॉजिकलवर होत आहेत. आणि इथेच एक सुरेश वाडकरांचं एक सुंदर गीत आहे की सीने में जलन है, आँखों में तूफान क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. तर आपण सभोवती बघतोय की प्रत्येक शख्स जो आहे तो परेशान आहे आणि त्याला गरज जी आहे खरोखर अशा वेबिनारच्या थ्रू लोकांमध्ये ही माहिती पोहोचवणे आणि कुठलाही प्रकारचा स्टिग्मा न ठेवता डॉक्टरांकडे येणे म्हणजे सायकेट्रिस्टकडे येणे ही आता काळाची गरज आहे. एक मागच्या वर्षीची घटना आपले नागपुरातले उपसंचालक यांनी मला सांगितलं की डॉक्टर नवखरे, तुम्हाला नागपूर MLA क्वारंटाईन सेंटरमध्ये मी तुमचं नाव नॉमिनेट केलेलं आहे. तर मित्रांनो, पहिली वेळ होती कोविड आणि कोरोना ह्या आजाराबद्दल मलाही फारशी काही माहिती नव्हती, परंतु जी धास्ती सर्वांच्या मनात जशी होती, जे आपण व्हिडिओज बघितलेले होते, तसं काही विचार माझ्या मनातसुद्धा होता. परंतु ही क्रायसिस सिच्युएशन आहे आणि कुठलीही क्रायसिस सिच्युएशन ही आपल्याला एक संधीसुद्धा असू शकते असं विचार मी सुद्धा केला नंतर. आणि मी सरांना म्हटलं की सर, मी एका पायावर उभा आहे आणि मी ह्या सेंटरवर काम करण्यास मी इच्छुक आहे, मी तयार आहे. मित्रांनो, ही आपत्ती जी आपल्यावर आलेली आहे ही फक्त आपल्यावर आलेली नाही आहे, हा संकट पूर्ण देशावर आलेला आहे. आणि अशा कुठल्याही क्रायसिस सिच्युएशनमध्ये एक संधी म्हणून आपण याला बघूया आणि ही लढाई आपण पुढे घेऊन जाऊया असं माझा ठाम मत आहे. जसं
जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठलीही क्रायसिस सिच्युएशन ही अपॉर्च्युनिटी किंवा संधी असू शकते, तसंच काही लोकांना अशा कुठल्याही क्रायसिस सिच्युएशनमध्ये एक्सक्युजेस पुढे करतात. मी ज्या एरियामध्ये मी राहतो आहे तिथेच एक गार्डनच्या बाजूला मी ऑफिसला निघत असताना एक ठेला घेऊन एक व्यक्ती माझ्यासमोर आला आणि त्यांनी म्हटलं की साहेब सब्जी लेते हो क्या. तर माझा लक्ष त्याच्यावर गेलं आणि म्हटलं की अरे आपका तो पानीपुरी का ठेला था. बोले साहब, बोले घर में माँ बाप है, बीवी बच्चे हैं, सबका पेट भरना है, तो सब्जी की ठेला मैंने अभी शुरू कर दिया है. लॉकडाउन में पानीपुरी का ठेला तो लगाने के लिए कोई बोल नहीं रहा है और इसलिए मैंने सब्जी का ठेला सुरू कर दिया मैंने. असंच एक माझे परिचित आहे आणि त्यांची आई ही 70 वर्षांची आई आहे. त्यांचं एक रेस्टॉरंट आहे आणि तिथे बरेचसे लोक कामं करतात आणि तिथे प्रत्येकाला त्यांनी स्वतःच्या घरी त्यांनी मास्क तयार करून त्यांनी सर्वांना पुरवले त्यांनी. आणि इथून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की क्रायसिस ही कितीही मोठी असली तरी ती आपल्यासाठी एक संधी असू शकते. आणि ज्या एक्सक्युजेस आपण पुढे करतोय हे मात्र एक्सक्युजेस अपवाद असतात, असे बरेचसे उदाहरणं आपण बघितलेले आहेत. आणि आपण असंही बघतो की जे चॅलेंजेस आहेत ते आपल्यासमोर आता विविध प्रकारचे चॅलेंजेस आलेले आहेत. डॉक्टरांना 8-8 तास PPE किटमध्ये घालून त्यांना ड्युटी करावी लागते. आणि जे आपले डॉक्टर मंडळी आहेत प्रत्येकांना माहीत आहे की नागपूरचा टेम्परेचर किती असतो आणि त्या टेम्परेचरमध्ये PPE किट घालून जर काम करायचं असेल तर खरोखर खूप मोठी बाब आहे. परंतु तोच डॉक्टर जेव्हा 4-5 दिवसानंतर पेशंटचा सॅच्युरेशन जसं वरती येतो आहे आणि पेशंटच्या चेहऱ्यावर जे एक आनंद असते तो बरं होतो आहे, तो घरी जातो आहे, हे मात्र आनंद बघून त्याला त्या चॅलेंजला तो स्वीकार करतो आहे आणि तो अविरत तो काम करत असतो. तर मित्रांनो, ह्या कोविडमध्ये ह्या अशा गोष्टी जे आपण बघतोय की चॅलेंजेस भरपूर येत आहेत. एक साधारण एक टीचर असतो, त्याला कधीही ऑनलाईन एज्युकेशनविषयी त्याला फारशी काही माहिती नसते, परंतु ह्या कोविडमध्ये त्याला ऑनलाईन एज्युकेशन काय आहे याची त्यांनी माहिती गोळा केली. आणि आज आपण बघतोय की आपले मुलं घरी राहून सेफ एन्व्हायरमेंटमध्ये राहून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. तर मला त्या टीचरला सुद्धा सलाम आहे की ही चॅलेंज ह्या कोविडमध्ये जे नव्या प्रकारे आलेली आहे ती सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केलेली आहे. नंतर आपण असं बघतोय की हे चॅलेंजेस फक्त आपल्यावरच नाही तर देशावर पण एक खूप मोठा चॅलेंज आहे. इतक्या मोठ्या जनसंख्या असलेल्या देशामध्ये सर्वांना सुविधा पुरवण्याचं काम प्रशासन करतोय, देश करतोय. खूप मोठा चॅलेंज आहे. रात्र दिवस न थकत हे काम सुरू आहे आणि अजूनही तो काम सुरू आहे. वॅक्सिनेशन भारतामध्ये 1 वर्षामध्ये तयार झालं असेल असं हा एक्झाम्पल आपल्यासमोर आहे. आणि मी असं म्हणेल की हे चॅलेंज फक्त तुमच्या माझ्यासाठी नाही आहे, म्हणजे देशसुद्धा याच्या मागे लागलेला आहे आणि 1 वर्षामध्ये हा वॅक्सिन तयार झालेला आहे. पोलीस डिपार्टमेंट, आपण रस्त्याने जातोय, आपण बघतोय की नाकाबंदी आहे, रोडवर पोलीस आहेत, कधी दंडही सुद्धा मारतात, परंतु तो जो दंड आपल्याला मारलेला असतो ते आपल्याला सांगण्यासाठी आहे. त्या दंड्यामध्ये प्रेमच लपलेलं आहे. सांगण्यात आलेला असतो की बाबा मास्क घाला, विनाकारण घराच्या बाहेर काही पडू नका आणि तुमच्यामुळे इतरांना कोविड होऊ शकतो, ही गोष्ट त्याच्या मागे लपलेली आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटसुद्धा 24 तास ह्या मागे लागलेलं आहे. आणि आपण असं बघतोय की सर्वच डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट आहे, सर्वच हे चॅलेंजेस त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. आणि ह्या चॅलेंज थ्रूच त्यांनी कोविडला आज नागपुरांची संख्या कोविडची फार कमी झालेली आहे. आणि याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे हेच आहे की आपण सर्वांनी हा चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे आणि आपण हे केसेस कमी करू शकलो. आपण नहीं दिख रही. PPT नहीं दिख रही लोगों को, वो डाल रहे लोग. अच्छा, PPT उससे दिख रही थी ना.
पुन्हा सुरुवात करतोय आपण डॉक्टर प्रवीण. आपण थोडंफार रेझिलियन्स ह्या विषयी पण सुद्धा आपण आज बोलूया. फार महत्त्वाचा विषय आहे. रेझिलियन्स ह्या शब्दाचा अर्थ आहे लवचिकपणा. ज्या प्रकारे आपण एका रबर बँडला आपण जर त्याला ताणतोय तर त्याचा आकार वाढतोय, आपण हे सर्व बघू शकतो. आणि ज्या वेळेस आपण तो ताण सोडतोय तर रबर बँड जो असतो तो त्याच्या ओरिजिनल आकारावर येऊन जातोय. तर हा जो लवचिकपणा जो आहे त्याचप्रमाणे आपल्या मनाचा सुद्धा हा लवचिकपणा आपल्याला सर्वांना वाढवण्याची गरज आहे. आणि इथे चार्ल्स डार्विन यांनी फार सुंदर वाक्य म्हटलेलं आहे की इट इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट स्पीशीज दॅट सर्वाइव्स नॉर द मोस्ट इंटेलिजंट बट द मोस्ट रिस्पॉन्सिव्ह टू द चेंज. म्हणजे ह्या बदलत्या काळात जो व्यक्ती याला रिस्पॉन्स देईल तोच व्यक्ती सर्वाईव्ह करू शकतो, असं चार्ल्स डार्विन यांनी म्हटलेलं आहे. आता हा जो लवचिकपणा जो आहे थोडासा आपण याला अजून बारकाईने समजून घेऊ. आपण असं बघतोय की विचार करण्याची आपली दोन पद्धत असते. एक विचार करण्याची पद्धत जी असते त्याला आपण असं म्हणूया की प्रोसेस ओरिएंटेड, आणि दुसरं जी थिंकिंग पद्धत आहे विचार करण्याची त्याला आपण असं म्हणूया की रिझल्ट ओरिएंटेड. तर ज्यावेळेस आपण प्रोसेस ओरिएंटेड थिंकिंगवर जास्त आपण राहतो तर आपण तो जो एखादा काम असेल तर त्याला कुठल्या प्रकारे आपण त्याला चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा ती कार्यपद्धती काय असू शकते. म्हणजे प्रोसेस ओरिएंटेड ह्यावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. रिझल्ट ओरिएंटेड ह्यावर आपल्याला भर द्यायचं नाही आहे, कारण परिणाम जो असतो, जो रिझल्ट असतो तो कदाचित आपल्या हातात असतो किंवा कदाचित आपल्या हातात नसतो. परंतु आपण जर गुणवत्तेने जर आपण त्या प्रोसेसला जर आपण करू शकलो तर निश्चित रिझल्ट जो आहे तो आपल्या फेवरमध्येच येणार आहे. दुसरं आपण इथे असं बघतोय की ह्या रेझिलियन्समध्ये सध्या जो लोकांचा मानसिकता किंवा जो भावनिक जो लोकांना जो त्रास होत आहे त्यामध्ये व्हॉट्सॲपचे जे फॉरवर्ड्स आहेत किंवा फेसबुकमध्ये किंवा मीडियामध्ये ज्या प्रकारे ह्या कोरोनाचं किती भयावह रूप आहे हे जे दाखवण्यात येते त्यामुळे हे भावनिक लक्षण आपण हे बघू शकतोय. तर ह्या रेझिलियन्समध्ये आपण हे असंही निश्चित करू शकतो की माझ्याकडे आलेला जो फॉरवर्ड आहे ते मी तपासून बघेल आणि मला जर वाटलं की हे खरोखर हे सायंटिफिक आहे, हे ओरिजिनल आहे किंवा हे कुठल्या तरी ऑथेंटिक सोर्समधून आलेलं आहे तरच मी त्याला फॉरवर्ड करेल, अन्यथा मी त्याला फॉरवर्ड करणार नाही. ह्या रेझिलियन्समध्ये आपण अजून एक सुंदर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. मी भगवान बुद्धाची एक ही स्टोरी आहे. ते रस्त्याने जात असताना एका जंगलातून जात असताना त्यांना एक खूप तहान लागली त्यांना, आणि त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की मला पाणी हवं आहे. ते शिष्य जातात आणि बघतात की त्या तलावामध्ये पाणी असतो, परंतु तितक्यामध्येच काही जनावरं त्या पाण्यातून जातात आणि पाणी जो असतो तो गडूळ होऊन जातो. ते परत येतात आणि सांगतात की ही अशी गोष्ट झालेली आहे. ते म्हणतात की तू फक्त काही वेळ तू थांब आणि बघ. शिष्य परत जातात तर जो गडूळ झालेला जो पाणी असतो तो थोडा स्वच्छ होऊन जातात आणि परत येतात आणि सांगतात की अजूनही पाणी थोडंसं गडूळ आहे. तर भगवान बुद्ध त्यांना सांगतात की तू काही वेळ अजून शांत प्रकारे तू फक्त पहा, आणि नंतर लक्षात येतो की जो गडूळ झालेला जो पाणी असतो तो स्वच्छ होऊन जातोय. तर इथे काय प्रकार झाला असावा? अगदी बरोबर आहे. जो गडूळपणा जो तो पाण्यात असेल तो खाली बसून गेलेला असेल आणि जो पाणी जो स्वच्छ होतं तो वरती आलेला आहे. तर मित्रांनो, कधी कधी आपल्याला अशा काही परिस्थितीतून जावं लागतं आणि कोविडची परिस्थिती अशी सुद्धा आहे की जिथे आपल्याला फक्त शांत बसून फक्त आपल्याला पाहायचं आहे. जो काही आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या आयुष्यामध्ये जो काही एक गडूळपणा जो आलेला असेल, जो एक आव्हान आलेले असतील, यांना फक्त आपल्याला शांतपणे फक्त हा पाहायचा आहे आणि हा वादळ जो आहे किंवा हे जो जे काही आव्हानं आहेत हे नक्कीच हे कमी होणार आहेत. आणि आपण असं बघतोय की रेझिलियन्स ज्या व्यक्तीची जितकी चांगली आहे, जो लवचिकपणा ज्याचा चांगला आहे, तो ह्या स्ट्रेसमधून आणि कोविडच्या स्ट्रेसमधून तरी तो नक्कीच तो बाहेर येऊ शकतो. तो इथे फार सुंदर एक मला ओळी सांगायची आहे, जे संत तुकारामांनी म्हटलेलं आहे की तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे,
अंडर ऑल सर्कमस्टॅन्सेस वी शुड बी काम अँड क्वाईट, वेट अँड वॉच ऑल दॅट हॅपन्स. फक्त आपल्याला शांतपणे क्वायट आणि पीस ठेवून आपल्याला फक्त ह्या परिस्थितीला आपल्याला फक्त पाहायचं आहे. बुद्धांनी म्हटलेलं आहे की एव्हरीथिंग दॅट हॅज अ बिगिनिंग हॅज अन एंडिंग. मेक युअर पीस विथ दॅट अँड ऑल विल बी वेल. तर ह्या मनुष्य जातीवर याच्या आधीसुद्धा बरेचसे संकट आलेले होते. 13व्या शतकात, 17व्या शतकात असे महामारी आपल्या मानवजातीवर आलेली होती. प्लेग आहे, इन्फ्लुएन्झा आहे, कॉलेरा आहे. परंतु मानवजाती ही कधीही ह्या सृष्टीवरून गायब झालेली आहे असं उदाहरण आपल्यासमोर नाही आहे. आणि म्हणूनच मी असं म्हणू शकतो की ह्या कोरोना किंवा ह्या कोविडचा सुद्धा जर बिगिनिंग असेल तर त्याचा एंडिंगसुद्धा असू शकतो आणि आहेच. आणि आपल्याला फक्त जे राहायचं आहे ते फक्त जस्ट वी हॅव टू बी पीस विथ दॅट अँड एव्हरीथिंग विल बी गोईंग वेल. आणि आपण असंही बघतो की आपल्याजवळ जे आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय नाही आहे ते मिळवण्यासाठी आपली धडपड चालली असते ते. आणि इथे आपल्याला सॅटिस्फॅक्शन किंवा समाधानी राहणे ही गोष्ट आपल्याला शिकवण्यात आलेली आहे संतांनी. त्यांनी म्हटलेलं आहे की ठेविले अनंते तैशीचे राहावे चित्ती असू द्या समाधान. मागच्या लॉकडाऊनमध्ये मी पण घरीच होतो आणि एक प्रसंग असा आला की घरी साफसफाई करताना अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्यासमोर आल्या की जे मी कधीतरी मी परचेस केल्या होत्या, घेऊन ठेवल्या होत्या, पण ते माझ्या कधी वापरण्यात आलेल्या नाही आहेत. त्यानिमित्ताने घर स्वच्छ झालं, परंतु त्या वस्तूसुद्धा माझ्या कामात आलं. पण ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की मित्रांनो, आपण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, अशा बऱ्याचशा वस्तू असतात ज्याची गरज आपल्याला नसते, पण आपण ती वस्तू जमा करत असतो, आपण घरी ठेवत असतो. आणि आपला हा जो समाधान आहे ह्यामध्ये आपल्याला ही आज काळाची गरज आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की जे आपल्याकडे आहे, जितकं आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला समाधानी राहायचं आहे. आपण सर्व डॉक्टर्स आहात आणि हॉस्टेल लाईफ प्रत्येकाला माहीतच असेल. हॉस्टेल लाईफमध्ये असताना आपण मित्राकडे जातो, रात्रभर एखाद्या प्लॅनिंगविषयी आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत असंच काही घडत होतं, पण मी त्यातलं एक वेगळं होतं. मी नेहमी आपल्या मित्रांना विचारायचं की हा पहिला प्लॅन जर सक्सेस झाला नाही तर आपल्याकडे काही प्लॅन बी आहे का. तर मित्रांनो, हीच खरी गोष्ट आहे. आयुष्यामध्ये पण आपल्याला जर एक प्लॅन ए असतो तसंच आपल्याला एक प्लॅन बी सुद्धा तयार करायचा असतो. आणि प्लॅन ए जर काही सक्सेस जर होऊ शकलं नाही तर प्लॅन बीचा वापर करून आपण निश्चितच आपण परिस्थिती आपल्या फेवरमध्ये आपण ते करू शकतो. आपण अवॉइडन्स आहेत. काही लोकांना स्ट्रेस जाणवतोय, काही लोकांना त्रास जाणवतोय, झोप येत नाही, अन्झायटीचे सिम्पटम्स आहेत, फोबिक सिम्पटम्स आहेत. परंतु त्याला ते क्षुल्लकी करून त्याला अवॉइड करतात आणि डॉक्टर त्यामध्ये मुख्यतः सायकेट्रिस्टकडे येण्यासाठी फार उशिरा येतात किंवा येण्यासाठी ते टाळतात. तर इथे लोकांना ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की जसं इतर शारीरिक आजार असतात त्याप्रमाणे मनाचासुद्धा आजार असतो आणि त्याला समजून आपण त्याच्यावर चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग आहे, सायकोथेरपी आहे किंवा औषधोपचार आहे हे सुद्धा करू शकतो आपण. कुठली सिच्युएशन ती स्ट्रेसफुल असेल, आपण जर त्याला अवॉइड करतोय तर ते तितक्या वेळासाठी ती कमी होऊ शकते, परंतु त्याचा जो बर्डन आहे तो नंतर निश्चितच तो वाढतोय. ही गोष्ट आपल्याला आज समजून घ्यायची आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रत्येकांना प्रश्न येत होतो की मी माझा वेळ कशा पद्धतीने घालवा. एक वेळ अशी असते सर्वांवर की वेळ उपलब्ध नाही म्हणून काही स्किल्स असतात, काही हॉबीज असतात, ते आपण शिकू शकलो नाही, ते करू शकलो नाही. तर लॉकडाऊनचा भरपूर फायदा लोकांनी उचललेला आहे. असे माझ्याकडे बरेचसे उदाहरणं आहेत. काही लोकांना पेंटिंग, काही लोकांना सायकलिंग आहे, जिम ज्यामध्ये वेट लॉस जर करायचं असेल, काही लोकांना किचनमध्ये कलनरी ज्यांना आवडते ते लोक ह्या गोष्टी शिकतात. सिंगिंग ज्यांना आवडतं आहे त्यांनी लॉकडाऊनमध्ये भरपूर याचा फायदा उचललेला आहे. आणि मित्रांनो, ही जी वेळ कधी आपल्यावर जेव्हा येते अशी वेळ, तर आपण कुठलंही स्किल, हॉबीज आपण निवडू शकतो आपण इच्छाप्रमाणे आणि त्याला आपण डेव्हलप करू शकतो. आपण त्याचप्रमाणे आपण एक गोल निश्चित करू शकतो आपण
जो गोल आपल्याला गोल अनेक प्रकारचे गोल असतात जीवनातल्या अशा अनेक बाबी असतात की ज्यावर आपण गोल निश्चित करतो करिअर वाईज करू शकतो आपण एज्युकेशन वाईज करू शकतो आपण साधा फिजिकल हेल्थ आपली चांगली टिकून राहावी हे सुद्धा आपला गोल असू शकतो तर त्यासाठी पहिली पायरीमध्ये लिहिलेलं आहे की सेट द गोल गोल निश्चित करा त्याबद्दल एक मेकअप प्लॅन त्या गोलपर्यंत आपल्याला जर पोचायचं आहे तर तो प्लॅन कसा असावा त्याची प्लॅनिंग असावी आणि प्लॅनिंग झाल्यानंतर त्याला एक्झिक्यूट करणे त्याला गेट टू वर्क असं म्हटलेलं आहे आणि त्या गोल अचीव पर्यंत असे अनेकसे स्पीड ब्रेकर असू शकतात पण कुठलाही स्पीड ब्रेकर आपली स्पीड थांबवू शकते पण आपली गाडी बंद होऊ शकणार नाही असं आपल्याला पाहायचं आहे आणि निरंतर सवयी किंवा प्रॅक्टिसनी ती गोष्ट सहज होऊन जाते आणि आपण आपला गोल जो आहे तो आपण अचीव करू शकतो आपण दिवसाची सुरुवात कशी करावी दिवसाची सुरुवात करावी तर एक लिस्ट तयार करून घ्यावी आणि त्या लिस्टमध्ये तुमचं प्रायोरिटीचं काम कोणतं आहे हे सर्वात आधी लिहून काढा त्यानंतरचं सेकंड प्रायोरिटी कुठल्या कामाला तुम्ही देणार आहात हे तुम्ही लिहू शकता आणि असं आपण बघतोय की ज्या लोकांना प्रायोरिटी प्रमाणे लिस्ट तयार करून ज्यांना कामं करण्याची सवय आहे त्यांना टाईम मॅनेजमेंट त्यांना चांगल्या प्रकारे जमतो आहे आणि ही गोष्ट ज्यांना कठीण जाते नेहमी त्यांचे कामं उशिरा होतात किंवा कामं पेंडिंग राहतात ह्या आपण बघतो इथे तर कामाची सुरुवात प्रत्येकाने एक लिस्ट तयार करून त्यांनी सुरुवात करावी आपण ह्या कोविडच्या ह्या पिरियडमध्ये हेही बघतो की बोर झालेलं आहे म्हणजे कुणालाही असं प्रश्न केला की कसं आहे अरे यार खूप बोर होत आहे तर बोर्डम जी आहे ही सुद्धा एक ॲब्सोल्युटली नॉर्मल फेनोमेना आहे ज्या प्रकारची आपल्याला सवयी असते ती आपल्याला ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये म्हणा आपल्याला किंवा आता काही निर्बंध लागलेले आहेत त्यामध्ये आपण करू शकत नाही आणि म्हणून हा बोर्डम किंवा बोर होत आहे असं आपण म्हणतो आपण आधीच्या प्रत्येकाला माहीत असेल की कुणालाही बोर वाटत असेल तर कुणी कुणाला फोन करून टाकतो किंवा त्याच्याशी गप्पा गोष्टी करतो किंवा चल चहाला ये कॉफीला ये आणि असं करून आपण जी एक बोरियत जी जाणवते ती आपण कमी करतो आहे तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की ही जी फिलिंग आहे ही सुद्धा एक ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे ह्यावर फार जास्त स्ट्रेस घेणे आवश्यक नाही एनिथिंग दॅट ऑफर्स होप हॅज द पोटेन्शियल टू हील असे काही एक्झाम्पल्स आपण बघतोय की कोविड वॉर्डामध्ये रुग्ण जेव्हा भरती होतोय परंतु त्या पेशंटला ज्या होप जो असतो की मी ह्या हॉस्पिटलमधून निश्चितच बरं होणार आहे आणि 14 दिवसानंतर म्हणा किंवा काही दिवसानंतर मी इथून निघणार आहे ही होपसुद्धा त्याला हिलिंग करण्यामध्ये इथे मदत करते आणि म्हणूनच आपल्याला लोकांना हे सांगण्याची गरज आहे की ज्याप्रमाणे औषध तुम्हाला काम करतात त्याप्रमाणे होप जो आहे हे सुद्धा मेडिसिनसारखं तुमच्यामध्ये काम करू शकतं कारण त्यामध्ये इम्युनिटी वाढवण्याची आणि हिलिंग करण्याची जी नैसर्गिक शरीराची जी प्रक्रिया आहे ही होपमुळे ही वाढू शकते विक्टर फ्रँकेल एक न्यूरोसायकॅट्रिस्ट होते जीव होते आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ते अनेक वर्ष ते राहिले आणि त्यांनी असं बघितलं की तिथे बरेचसे त्यांच्यासोबत जे जीव्स होते एकतर त्यांना मारण्यात आलं किंवा त्यांनी जे काही सहन केलं त्यामध्ये काही लोकांनी सुसाईडसारखे प्रयत्न केलेले आहेत पण त्यांची एकच इच्छा होती की मी जेव्हा ह्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून जेव्हा मी बाहेर निघणार किंवा जेव्हा मी निघेल तर मी माझी स्टोरी मी सर्वांना सांगणार आहे की मी इथून कशा प्रकारे बाहेर निघालो तो एक पर्पज त्यांना जो आहे हे त्यांना सापडलं होतं तर प्रत्येकाने एक पर्पज आयुष्यामध्ये जर निश्चित केलं तर निश्चितच जगण्याची इच्छा जी आहे ती वाढते दोन स्लाईड आहेत थोडंसं मी फास्टमध्ये घेतोय मी तर ही एक शेवटची स्लाईड घेतोय मी
की आपल्यामध्ये अन्झायटीचा हा प्रमाण कसं काय वाढतो आहे हे आपण इथे बघून घेऊया. की एक ओव्हर जनरलायझेशन एक फेनॉमेना आहे. त्याचा अर्थ असा असतो की आपण एखादी घटना कुठे समजा आपण पेपरमध्ये वाचण्यात आलेली आहे की कुठेतरी कुठल्या देशामध्ये काही केसेस कोरोनाचे सापडलेले आहेत, तर ती एकच बातमी आपण त्याला ओव्हर जनरलाइज करतोय आणि आपण विचार करतोय की सेम कंडिशन आपल्यासोबतही होणार आहे, आपल्या भारतामध्ये पण इतकेच प्रमाणामध्ये केसेस होतील. तर ही ओव्हर जनरलायझेशन इज नथिंग बट अ कॉग्निटिव्ह एरर और इट इज कॉल्ड ॲज अ थॉट एरर दॅट लीड्स टू अन्झायटी. त्यामध्ये एक मॅक्झिमायझेशन किंवा मॅग्निफिकेशन लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असा असतो की नुसतं फक्त सर्दी किंवा खोकल्याचे एक किंवा दोन लक्षण असले तरी त्याला तो मॅग्निफाय करून बघतो आणि त्याला कोविडच झालेला आहे असं तो विचार करतोय. मिनिमायझेशन पण असतात की कोविडचे लक्षणं दिसून आल्यानंतरसुद्धा मला काहीच होणार नाही आहे, मला काही मी एकदम बरं आहे, मिनिमाइज करतात आणि आपण बघतो की अशा केसेस नंतर सिरियस झाल्यानंतर आपल्या हॉस्पिटलमध्ये येतात. तामिळनाडूमध्ये एक कोरोना देवी म्हणून पेपरमध्ये एक बातमी माझ्या वाचण्यात आलेली होती. तर आपल्याला काही कोरोना देवी आहे आणि कोरोनाची पूजा करायची आहे असं माझा सांगण्याचा अर्थ नाही आहे. परंतु ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण काही गोष्टी मात्र निश्चितच आपण शिकलेलो आहोत आणि ती शिकण्यासारखी गोष्ट हीच आहे की आपण लिव्हिंग लाईफ या लव्हिंग लाईफ, आपण आयुष्य जगतोय की आयुष्याला प्रेम करून आपण जगतोय. तर आणि वेल्थ इम्पॉर्टंट आहे की हेल्थ इम्पॉर्टंट आहे, आपल्याला ह्या कोविड काळामध्ये हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून आलेलं आहे. इथे मी माझा प्रेझेंटेशन बंद करतोय. थँक्यू. थँक्यू डॉक्टर प्रवीण. कोविडच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या फेजमधून गेलेलो आहोत. त्याचं डेफिनेशन आणि त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन डॉक्टर प्रवीण नवखरेंनी आपल्याला सांगितलं आणि या अनुषंगाने काय आपण समोर जावं, कशा पद्धतीनं समोर जावं याचं पण त्यांनी छान अशी ते सुंदर आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता आपण नवीन प्रेझेंटेशन जायच्या अगोदर नेहमीप्रमाणे या बाबतीत जर कोणाला क्वेश्चन्स असतील तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकावे, जेणेकरून डॉक्टर प्रवीण त्याचा आन्सर करू शकणार. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांचे जे क्वेरीज या क्वेश्चन्स असतील ते चॅट बॉक्समध्ये टाकावे. मुलाने सर काही आलं सर काही क्वेश्चन आले असेल इतना अच्छे से समझा है कि क्वेश्चन ही नहीं आ रहे. सर एक्सपीरियंस होल्डर है ना हर चीज़ का एक्सपीरियंस हो. जेल के भी वो थे टचेस करा. सर. हाँ. Now perhaps you will be able. एक मिनिट जस्ट तुम्ही होल्ड ऑन करा सो दॅट वी डोंट हां ठीक आहे ठीक आहे राईट. आवाज ठीक आहे बट आय एम नॉट एबल टू हिअर. मॅडम नमस्कार. डॉक्टर सेलोकर बोलतो. आवाज येतो मॅडम आपल्याला? मैडम कहाँ गया सर?
नाही चलिए, तोपर्यंत देते आपण हैं। मॅडम अजून जे को- क्वेश्चन्स असतील त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकावे. डॉक्टर प्रवीण इथे आहेतच, ते आन्सर पण करतील. I have logged in. Can you hear me? येस मॅडम, मी डॉक्टर मुंजे मॅडम आपल्याकडे जॉईन झालेल्या दिसतात, जॉईन झालेल्या आहेत. मी आता डॉक्टर मुंजे मॅडमला विनंती करेल की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरुवात करावं. मुंजे मॅडम हे HOD आहेत चेस्ट आणि तुम्ही TB. मला शेअर स्क्रीनचं हे द्या. देतो मॅडम, 1 मिनिट. मला स्क्रीन शेअर करायला अलाव करा थोडं. हो मॅडम. मॅडम अलाव नाही करावं लागत मॅडम, डायरेक्टली तुमच्याकडनंच फोन होते. कॅन यू गाईड मी टू द आयकॉन ऑफ शेअर स्क्रीन? येस मॅम. मॅम बॉटमला पहा, बॉटमला दिसणार तुम्हाला शेअरचे ऑप्शन. Yes, I got it. Got it. Yes. Yes. क्लोज करायचं का? मैडम अभी घर से कर रहे हैं. क्लोज करेंगे तभी शेअर होगा. Yes. Yes. Is it visible? येस मॅडम. Is it visible? And can you hear me? हो मॅडम, तुमचा आवाज येतोय आम्हाला आणि आता प्रेझेंटेशन पण दिसतंय मॅडम. Okay. हळू येतोय का आवाज? म्हणजे let me know. थोडं मागे राहा मॅडम, जास्त आवाज होतो. Okay. Fine. A teacher is used to address 200 students. Na? बरोबर आहे मॅडम. Okay. Can I go ahead now? येस मॅडम, गो अहेड मॅडम. थँक्यू. Yes. Good evening, everybody, and thank you once again, the team at Collector Office, and all my friends who are listening to me for inviting me second time on this platform for making a presentation. माझ्याकडे स्लाइड्स भरपूर आहे, पण मी शक्यतोवर त्या कमी वेळात कव्हर करायचं ट्राय करीन आणि महत्त्वाचं तेवढंच आपल्या सगळ्या मेडिकल ऑफिसर्स आणि जेवढे लॉग इन झालेले डॉक्टर्स आहेत त्यांना सांगायचा प्रयत्न करीन. आजच्या आपल्या डॉक्टर्स डेच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छा देतानाच मी देवाकडे अशी प्रार्थना करीन की ज्या थर्ड वेव्हचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना धाक आणि भीती वाटते आहे, ती थर्ड वेव्ह एक तर येऊच नये, आणि आली तरी त्याचा जोर इतका कमी राहावा की ज्या त्रासात तुम्ही मागचे 1.25 वर्ष तुम्ही आम्ही आणि सामान्य जनतेने काढले आहे, तो त्रास न जाणवता आपण अलगद या कोविडच्या विळख्यातून बाहेर पडावं, ह्याच सदिच्छेने मी माझं आजचं प्रेझेंटेशन पुढे नेते. आणि ही सदिच्छा मी का व्यक्त केलेली आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याकडे कोविडच्या इतक्या लाखो केसेस झालेल्या आहेत आणि 3,99,000 डेथ्स, म्हणजे हा आजपर्यंतचा रेकॉर्ड जो आहे तो मी ही स्लाइडवर घेतलेला आहे. इतकं झाल्यानंतरही टीबीच्या बाबतीत म्हणजे क्षयरोगाचं जे आपलं नोटिफिकेशन आहे ते माननीय पंतप्रधानांनी जेव्हा आपल्याला 2025 पर्यंत आपण टीबी मुक्त भारत करू अशा आपल्याला एक ब्रीदवाक्य दिलेलं होतं आणि त्या दृष्टीने सगळ्या कार्यक्रमाची आखणी करून अनेक चेंजेस या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये झाले होते, इन्क्लुडिंग द अपग्रेडेशन ऑफ लॅबोरेटरीज आणि जे नवीन ड्रग्ज जे मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे पण ते सेंट्रल टीबी डिव्हिजनच्या थ्रू आपल्याला आपल्या पेशंट्स करता मिळतात आहे. एवढं सगळं केल्यानंतर आपला जो परफॉर्मन्सचा चढता आलेख होता तो कोविडची लाट आल्यानंतर एकदम खाली गेला आणि 2019 पासून 2020 मध्ये तो 25% खाली गेला आणि त्याच्यानंतर तो आणखीन कमी झाला मागच्या 3 ते 6 महिन्यांमध्ये. त्याच्यामुळे असं म्हणणं तर वावगं ठरणार नाही की आपण 2015 मध्ये जी सुरुवात केली होती इतकं मागे आपल्याला कोविडने नेऊन ठेवलेलं आहे. आणि टीबी केस डिटेक्शन मध्ये इतकं डिस्रप्शन झालेलं आहे की वर्ल्ड वाईड डेथ्स ज्या होत्या त्या सुद्धा आता वाढलेल्या आहेत टीबीमुळे. पुढे आपण बघूया की व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ टीबी अँड कोविड. देर आर सम कॉमन सिम्पटम्स लाईक कॉफ, फीवर, मलायस, चेस्ट पेन, difficulty in breathing, rarely hemoptysis, and infection spreading to other organs.
This is can you guide me to the icon of share? Can I go ahead? Is there any technical issue? नो मॅडम गो अहेड. सरांनी आपला mic Okay. mute करावा. So there are the symptoms of TB and COVID are almost same. However, there is some difference. COVID चे जे symptoms are, they are acute in onset. They have a short incubation period of 2 to 14 days. There may be associated nausea, vomiting, all symptoms of viral fever, loss of taste and smell, or sometimes skin rashes, and leading to complications like pneumonia and ARDS occurring suddenly, like somebody was well in the morning and by evening they have landed up with some complications. Whereas in tuberculosis, the symptoms are chronic. Incubation period may range from 2 to 4 weeks to more than that. Then loss of appetite, loss of weight are common as symptoms. Rarely there can be fever with chills. Night sweats can be there, and there can be complications of dissemination of disease like tubercular meningitis. I think there is an overlap of recording. Can something be done? माझ्याकडे स्लाइड भरपूर आहे पण मी शक्यतो आता कमी वेळात कव्हर करायचं ट्राय करेन आणि महत्वाचं जेवढंच आपल्या सगळ्या जाती जेवढे डॉक्टर झालेले डॉक्टर त्यांना सांगायचा प्रयत्न करेन. Can I go ahead? There is some overlap, doctor. खूप खूप शुभेच्छा आणि या शुभेच्छा देतानाच मी देवाकडे अशी प्रार्थना करीन की त्या थर्ड वेव्हचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना धाक आणि भीती वाटते आहे ती थर्ड वेव्ह एक तर येऊच नये आणि आली तरी त्याचा जोर इतका कमी राहावा की ज्या त्रासात तुम्ही मागच्या 1.5 वर्ष तुम्ही आम्ही आणि सामान्य जनतेने काढले आहेत तो त्रास न जाणता आपण अलगद या कोविडच्या भेट्यातून बाहेर पडावं याच सदिच्छेने मी माझा आजचा प्रयत्न केला आणि ही सदिच्छा मी का व्यक्त केलेली आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याकडे कोविडच्या लाखो केसेस झालेल्या आहेत आणि 3,99,000 डेथ्स म्हणजे हा आजपर्यंतचा रेकॉर्ड जो आहे साईडवर घेतलेला आहे इतकं झाल्यानंतरही टीबीच्या बाबतीत म्हणजे क्षयरोगाचं जे आपलं नोटिफिकेशन आहे हे माननीय पंतप्रधानांनी जेव्हा आपल्याला 2025 पर्यंत आपण टीबी मुक्त भारत करू अशा आपल्याला एक परिपक्व दिलेलं होतं आणि त्या दृष्टीने सगळ्या कार्यक्रमाची आखणी करून अनेक चेंजेस या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये झाले होते इन्क्लुडिंग द अपग्रेडेशन ऑफ लॅबोरेटरीज आणि जे नवीन ड्रग्स जे मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे पण ते सेंट्रल आपल्याला आपल्या एवढं सगळं केल्यानंतर आपला जो परफॉर्मन्सचा चढता आलेख होता तो कोविडची लाट आल्यानंतर एकदम खाली गेला आणि 2019 पासून 2020 मध्ये तो 25% खाली गेला आणि त्याच्यानंतर तो आणखी कमी झाला मागच्या 3 ते 6 महिन्यांपूर्वी. त्याच्यामुळे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही की आपण 2015 मध्ये सुरुवात केली तर मागे आपल्याला आणि टीबी डिटेक्शन मध्ये वर्ल्ड वाईड डेथ्स ज्या होत्या त्या वाढलेल्या आहेत. Common symptoms like cough, मॅडम डिस्कनेक्ट करून अजून तुमचा आवाज नाही चालला. रिटर्न तुम्ही कनेक्ट व्हा बरं. Can I go ahead? मॅम डिस्कनेक्ट करून तुम्ही मॅम येते का? नाही नाही आता आला ते बोलत आहे ना आतापर्यंत रेकॉर्डिंग चालू होतं त्यांना डिस्कनेक्ट करायला हो, लावा. disconnect करून आता काय नव्हतं आता कंटिन्यू चालू होतं. चालू राहू Can I go ahead? या प्लीज प्लीज मॅम. ओके ठीक. मैं मैडम को फोन लगा रहा था इसलिए.
मॅडम बोला तुम्ही प्लीज. ओके कुमार. मैंने इको है ना, उनको डिस्काउंट करने को लगा। मॅडम तुम्ही एक्सक्यूज मी मॅडम. हॅलो. Yes. Yes. त्यांना डिस्काउंट Shall I disconnect? मॅडमकडे युट्यूबचा चालू असेल काहीतरी live. हा मॅडम. मॅडम डिस्कनेक्ट करायला. मॅडम तुम्ही थोडंसं 1 मिनिट डिस्कनेक्ट व्हा आणि पुन्हा कनेक्ट करा मॅडम प्लीज. मॅडम प्लीज डिस्कनेक्ट अँड रिकनेक्ट. एक मिनिट. युट्यूब चालू असेल तर युट्यूब बंद करा म्हणा आणि मॅडम. तुमचा YouTube बंद करा. मैडम आपका यूट्यूब बंद कर दो प्लीज. आप वेबएक्स पे आपका रिकॉर्ड रिपीट हो रहा है. How to do that? मैं ऐसा करती हूँ, मैं पूरा ही बंद कर देती हूँ. हां हां मॅडम हां. यस मॅम. हे युट्यूब वरून तुम्ही कनेक्ट झाले असं ना घेऊन म्हणून ते प्रॉब्लेम दोन ठिकाणी. याच्यात connect झालं. अच्छा, double. हॅलो मॅडम तुमचं स्क्रीन दिसतंय आम्हाला. हां. हां आणि जर तुम्ही यूट्यूब लिंक जर ओपन केलेली असेल तुमच्या स्तरावरून ती कृपया बंद करून द्या मॅडम, म्हणजे आता सुरुवात करता येईल आपल्याला. बंद केलेलं आहे. हां ओके मॅडम. मग आता याला पॉवर पॉईंट मोडवर टाकून द्या. खाली खाली एकदम खाली आहे मॅडम, राईट साईडला पॉवर पॉईंट मोड. हां Is this हां fine? येस मॅडम आता दिसतंय मॅडम, क्लिअर आहे. Okay. थँक्यू. Sorry for technical interruptions. Let us look at some similarities and differences related with the epidemics and pandemics. TB has been a global emergency. It has been a disease of hundreds and thousands of years ago and a global emergency since 1993. Whereas COVID came somewhere at the end of 2019, but declared an emergency within almost 6 months to 5 months, that is in March 2020. Estimated burden is 1 crore cases annually of TB with 14 lakh deaths, whereas for COVID-19 it had been more than 4 crore cases in 10 months, which has now definitely increased and more than 11 lakh deaths. TB attacks primarily the lungs, so does the COVID. TB spreads via close contacts and droplets nuclei, and you will be surprised that that is the same way in which even the COVID is spreading. Incubation period of TB is long, whereas of COVID it's very short. TB may have mild or severe forms. Similarly, COVID has 80 to 85% mild forms of disease, but symptoms are acute. That
pre-existing tuberculosis or any sequelae of tuberculosis or any lung damage is a risk factor for developing severe forms of COVID. So we need to have screening for TB, screening for COVID, treatment of TB as well as of COVID, and sometimes if they coexist, they have to be treated together and also manage the various complications of both the diseases. Now, this is just a scenario which you must have all seen in your practice. This is just to emphasize the coexistence of COVID and TB. So this is a 72-year-old male who came on 2nd of June with complaints of cough, fever of only 1 day. When he came to the COVID OPD, he was tested and rapid antigen came positive. He was hospitalized, put into the intensive care unit because he was hypoxic, put on oxygen. He did not have past history of TB or TB contact, did not have any known comorbidities. Sputum, gram stain and cultures were sent and antibiotics were started accordingly. However, because his X-ray showed some abnormal lesions which did not go hand in hand with acute presentation of COVID, and hence CBNAT was sent, which showed MTB detected and no rifampicin resistance. So this is what we saw on the CT, that there have been not only ground glass opacities, but thick walled cavities on both sides of the lungs. Whereas radiologically also you can see that mid zones are not suggestive of COVID, even if the lower lobes are suggestive of COVID involvement. Then there have been publications which say that previous and active TB increases the risk of not only COVID deaths, but also it prolongs recovery. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा माणूस 10-15 दिवसात चांगला होऊन घरी जाणार असेल तर त्याचा हॉस्पिटलायझेशन मे बी प्रोलॉंग इफ ही हॅज टीबी. Then active and latent tuberculosis increases susceptibility to COVID-19 and disease, its severity. So patients who have tuberculosis may have severe forms of COVID also. The study showed that mortality was 12.3% in patients who had dual infection, which is much higher than isolated COVID deaths alone. And TB services have been disrupted since March 2020, and this is adding to the risk of TB which goes undiagnosed or untreated in the community. There are various reasons why the patients are not reaching. Because of lockdown, there was limited mobilization. Then many of the TB staff were working in COVID. Then because they were at home and were not exposed to heavy work, people did not appreciate their symptoms of evening rise of temperature or weakness or malaise and so on. So unless they'll end up with some emergencies or acute onset breathlessness, they would not come. Or they would come only when the lockdown is over and activities are allowed. Because see, lockdown allows a patient to travel, but common man does not understand that for emergency services, they can go out. So because of all this evidence, there have been a letter from the Central TB Division on 1st of September 2020. म्हणजे आजपासून जवळपास 9 महिन्यापूर्वी there has been a letter for surveillance and case finding of COVID-19 and TB simultaneously. COVID screening and screening of TB in ILI-SARI cases have been done, and prevalence of TB among COVID-19 cases have been found to be 4.47%. And there has been overall decline in TB notification. TB is associated, as I said, with 2.1 times more risk of deaths. So there has been advised a bidirectional TB COVID screening, where we screen for TB in cases of ILI as well as SARI and in COVID cases. So how do we go about? Whenever there is a patient of COVID who has symptoms of a longer duration and has 4 symptom complex of cough, persistent fever, weight loss, night sweats for more than 2 weeks, history of contact with TB case or history of TB previously.
For all these patients, you must offer a fresh chest X-ray and upfront CBNAT. We have आपल्याकडे rural काय किंवा urban setting मध्ये काय, we have a very good system of collecting samples and transporting them to the respective laboratories. So you have to take help of that and send the samples. After screening with X-ray and CBNAT, if the patient is diagnosed with TB, patient will be linked to the NTEP for TB management and continue with COVID-19 management. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोविडच्या ट्रीटमेंट मधून पेशंट 10 ते 15 दिवसात बाहेर पडतो, बट हिज TB ट्रीटमेंट विल कंटिन्यू फॉर 6 months. If there is no evidence of TB, you will continue with your management of bacterial pneumonias as well as COVID pneumonias and go ahead. Now, all newly diagnosed TB patients should undergo COVID testing. If they have symptoms, sooner the better. If they have any new symptoms, immediately you have to screen for COVID. And if patient is COVID-19 positive, you go ahead with home isolation or hospitalization, whatever are the conditions, and manage COVID accordingly. If the patient is COVID negative, you continue with your management of TB case. Now, all patients of acute severe lung infections or SARI cases, as we know, you have to screen them for TB as well as for COVID at the same time. And you would do chest X-ray and upfront CBNAT in these cases. Those who are diagnosed as TB on CBNAT, you will continue register them and link with the NTEP, that is National TB Program, Elimination Program. And those who are negative for TB, you would treat them accordingly and you will keep them under follow-up if the symptoms do not resolve. So any ILI symptoms persisting for more than 10 days. So example of acute lung injury, if the patient comes with a symptom complex of cough fever of more than 2 weeks, you have to screen for TB. And any SARI, acute respiratory illness, severe acute respiratory illness, एकदम breathless, hypoxic patient जर आला, पण त्याची हिस्ट्री जर 2 weeks आणि जास्तीची आहे, तर anything more than 10 weeks, you must screen. This duration is shortened because many times patient either deteriorate very fast or do not recognize that symptoms have been there earlier. The experience of joint management of COVID TB and TB is limited with us. However, if the patient is already diagnosed as TB and already on treatment, please do not stop TB treatment for COVID. Continue the treatment uninterrupted. Because if you stop TB treatment, it has been postulated that 50% of the untreated cases may have a higher risk of death. What is the treatment of TB? It's the same. If the patient has COVID and TB together, treatment is same. That is 6 months treatment, of which 2 months is HREZ and 4 months is EHR. We will see few short cases की आपल्याला कसं manage करायचं. So here is a case of SARI, acute onset breathlessness. Patient is hypoxic, tachypneic, rapid antigen comes positive, chest X-ray shows bilateral pneumonia. Patient is already on anti-TB treatment since 1 month. So your diagnosis is PTB with COVID pneumonia. How do you manage? You will continue anti-TB treatment. You would continue with LMWH and steroids. The choice of remdesivir is very low now. You may not need remdesivir. Continue with oxygen. Monitor the patient very well. This is all hospitalized patients. And remember that now patient is on rifampicin. The effects of oral anticoagulants will be less. However, rifampicin does not interact with low molecular weight heparin. So your choice is give low molecular weight heparin injectable and continue with anti-TB treatment. Another case now. This is a 24 years female, PTB with COVID positive pneumonia, stable, and patient is being discharged at home.
Now patient is on home-based therapy. How will you manage? You will continue anti-TB treatment and injectable steroids as well as injectables low molecular weight parents are stopped. But for some reason, patient is getting discharged earlier because of recovery. You will advise patients on oral steroid. You will stop injectable. So somewhere around oral prednisolone 20 milligrams per day. Do we need to modify treatment? Dose of steroid. Steroids will interact with rifampicin. So you may need to increase the dose of steroid and monitor the side effects as well as think of tapering steroids very fast. So look at the patients. Do not say that patient will come after 7 days. Keep him under already daily monitoring even if he's at home. Rapidly tapering of steroids is advocated. Now this is the third case. We have a COVID pneumonia with PTB. Patient is hypoxic. Patient is started on treatment of COVID with steroid, anticoagulants and anti-TB therapy, oxygen support, and after this patient develops nausea and vomiting. Now this can be because of antitubercular drugs or whenever you are using remdesivir. So diagnosis is drug-induced hepatitis in a COVID PTB patient. So what do you do for hepatitis? What would you do with anti-TB? First and foremost is stop giving remdesivir. Such questions would not arise because now we are not advocating use of remdesivir, but these are the examples and prototype cases taken. You will withhold all anti-TB till LFT comes to normal. But if the TB case or the extent of disease is extensive, patient has TB meningitis or miliary TB, you may not prefer to stop all anti-TB treatment. So you can give hepatosafe regime also, monitor the LFT regularly, and you will start anti-TB after LFT normalizes. So monitoring of LFT is important during withhold treatment as well as when you resume the anti-TB treatment. This is another case scenario where a 45-year male without comorbidities who is already on treatment comes with vomiting and breathlessness. His SpO2 is normal. 6-minute walk test is normal. Chest X-ray shows infiltration. Lower lobes are, there are infiltration in right upper zone. Lower lobes are spared. So now this patient is COVID positive, but the COVID has not affected lungs so much. So whatever cases you see of mild COVID, तुम्ही अशा अनेक हजारोनी केसेस पाहिले असतील ज्यांच्या कोविड न्यूमोनिया नाहीये, फक्त RT-PCR पॉझिटिव्ह आहे. But here patient already has pre-existing hepatic derangement. So what are you going to do? Ideally, सगळे patient with mild COVID and TB can be treated at home. But due to hepatitis, we advise hospitalization. Now, if patient does not want to be at home, what will you do? You will not give favipiravir. आता फॅव्हिपिराविरचा पण प्रश्न येत नाही कारण या स्लाइड्स काही आधी बनलेले आहेत. Because for mild cases now government of India guidelines are do not give anything, even no antivirals are to be given. You just monitor LFT regularly, continue with the supportive treatment, continue with prone ventilation to avoid hypoxias, and after LFT normalizes, you can restart the anti-TB treatment. Now there may be another scenario जो आपल्याला commonly ओपीडीत दिसतो, that there is a HIV patient on ART. He has developed COVID pneumonia. You have treated and patient is discharged. After he goes home, patient develops cough with expectoration, fever and weight loss. And the X-ray shows cavities. You have to, ह्या cases अशा आहेत की you have to go ahead with sputum CBNAT. And now MTB is detected. So we have a possibility of reactivation of latent TB. You treat the patient as blood sensitive PTB, do baseline LFT KFTs, monitor the patient well for any complications and continue treatment till patient is declared cured. So what do we gather? म्हणजे हे बघितल्यानंतर आपल्याला आता काय करायचंय
कि all COVID cases who have longer duration of symptoms must be investigated for TB, and all ILA and SARI cases which are COVID negative, still if they have symptoms, you have to test for COVID. And all TB cases which, for TB, and all TB cases which have new symptom, short duration symptom or acute deterioration, you have to screen for COVID. Remember, TB and COVID both are airborne infections, so norms of airborne infection control should be in place. तुमच्या ओपीडीत कितीही गर्दी होत असली तरी you have to make attempts to minimize the rush in your OPD. Crowding should be avoided. Prevent transmission in hospital. Encourage COVID vaccination. Encourage COVID appropriate behavior. So mask must be used, distancing and cough etiquettes must be followed, not only by the patient but also by the patient's family. Hand wash is important and proper disposal of mask as well as sputum must be advised to the patient. That's all. Thank you. थँक्यू व्हेरी मच मॅडम. खूप सुंदर प्रेझेंटेशन आपण TB बद्दल केलेलं आहे. आता मी ऑडियन्सला रिक्वेस्ट करणार की त्यांचे TB कोविडबाबत काही क्वेश्चन्स असतील त्यांनी चॅट बॉक्सवर टाकावे. मॅडम मी क्वेश्चन चॅट बॉक्सवर घेतो, मग तुम्हाला सांगतो, त्या अनुषंगाने मग तुम्ही बोलू शकता मॅडम. काय येस मॅडम. बोलणे सर काही आले? मी शक्यतो डे टू डे केसेस वरच सांगायचा प्रयत्न केला, जेणेकरून नुसतं थिओरॉटिकल नॉलेज आणि नुसत्या पेपर्स आणि एव्हिडन्स सांगायचे त्याच्यापेक्षा आपले जे सगळे मेडिकल ऑफिसर्स आहेत जे ओपीडी RH रन करतात, तिथे ज्या प्रकारच्या कॉमन केसेस येतात कोविड आणि TBच्या, त्या कशा प्रकारे हँडल करायच्या त्या दृष्टीने मी सांगायचा प्रयत्न केलेला. हो मॅडम. मॅडमला मॅडम अजूनपर्यंत काही क्वेश्चन्स आलेले नाही आहेत, तर मला वाटते तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते सर्वांना चांगल्या पद्धतीनं समजलेलं आहे. नो डाऊट ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ स्टुडंट म्हणून तर आम्हाला चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे. जर क्वेश्चन्स आले तर आम्ही तुम्हाला सांगतो मॅडम. आणि प्रशासनातर्फे मॅडम तुम्ही आम्हाला दुसऱ्यांदा मार्गदर्शन केलं आहे, दुसऱ्यांदा माझं वाटतं तिसऱ्यांदा तरी झालेलं असेल, आणि नेहमीच मार्गदर्शन करत राहा. आणि भविष्यात सुद्धा आम्ही असंच अपेक्षा करणार मॅडम की आम्हाला अजून तुमचं म्हणजे थर्ड वेव्ह आली त्यावेळेस पुष्कळ पेशंट राहिले तर त्यावेळेस सुद्धा तुमचं मार्गदर्शन अपेक्षित राहील मॅडम. तर त्याच्याबद्दल धन्यवाद मॅडम. थँक्यू. अजून प्रेझेंटेशन संपलेलं नाही आहे मॅडम. आम्हीच एक दुसरं वॅक्सिनचं थोडंसं गाईडलाईन्स आलेले आहेत नवीन, त्याच्याबद्दल डॉक्टर इनामदार सगळ्या मेडिकल ऑफिसरना ॲड्रेस करणार आहे. And there is another webinar today. I'll share the link with you. Yes, You can share with your medical officers. That is for vaccination for doctors. म्हणजे त्यांनी स्वतः काय घ्यायला पाहिजे याच्यावर. इंडियन चेस सोसायटीचा एक खूप सुंदर वेबिनार आहे, मी तुम्हाला फॉरवर्ड करते. मला लिंक पाठवा. मी आपल्या सगळ्या लोकांना फॉरवर्ड करते. येस मॅडम, डेफिनेटली. डॉक्टर इनामदार प्लीज गो अहेड. आता तुम्हाला एक सांगतो, सॅटर्डे संडेला आपले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब
हे रामटेकला आणि पारशिवलीला जो दुर्गम भाग आहे तिथे दौऱ्यावर गेले असताना त्यांना असं आढळलं की आपल्याला आपले लाभार्थी असतात कोविडचे, त्याच्यात जे लॅक्टेटिंग मदर्स आहे, PNCs आहेत, त्यांना लस दिली जात नव्हती. तर आता सरांचं असं म्हणणं होतं की आता जो आपण वेबिनार घेणार गुरुवारी, त्याच्यात याचं क्लिअर कट गाईडलाईन्स आहे ते दिले गेले पाहिजे. तर त्या अनुषंगाने गव्हर्मेंट ऑफ MOHFW ची 28 मेला मीटिंग झाली होती. त्यात मीटिंग ऑफ मिनिट्स मी वाचून दाखवतो. त्याच्यात असं आहे, रिकमेंडेशन्स त्यांनी काय केले, COVID-19 वॅक्सिनेशन फॉर प्रेग्नेंट अँड लॅक्टेटिंग मदर्सबद्दल गाईडलाईन्स असे आहे. त्याच्यात डिसिजन्स असे घेण्यात आले की ऑल प्रेग्नेंट मदर्स विजिटिंग फॉर अँटीनेटल केअर मे बी इन्फॉर्म्ड अबाउट द रिस्क अँड बेनिफिट असोसिएटेड विथ COVID-19 वॅक्सिन्स, बोथ कोविशिल्ड अँड कोवॅक्सिन अवेलेबल. म्हणजे प्रॅक्टिकली करायचं असं आहे की आपलं आरोग्यसेवा सत्र होतात, आपण ANC चेकअप करतो, त्यामध्ये ऑप्शन्स प्रेग्नेंट मदर्सला, ANCsला सांगायचं की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोनही प्रेग्नन्सीमध्ये आपण देऊ शकतो आणि त्यांचे रिस्क आणि बेनिफिट्स जे आहे ते त्याबद्दल अवगत करावं ANCsला. दुसरं आहे की बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड कोविड वॅक्सिनेशन सेंटर्स, तर आपल्याला मातेला हे सुद्धा सांगायचं की जर शी इज विलिंग टू टेक कोविशिल्ड और कोवॅक्सिन, तर विच सेंटर शुड शी वेअर इज द नियरेस्ट सेंटर वेअर शी कॅन टेक द वॅक्सिन. ठीक आहे. अँड याच्यात असं आहे की द COVID-19 वॅक्सिन कॅन बी गिवन एनी टाईम ड्युरिंग द प्रेग्नन्सी. युजली आपल्याला असं असते की फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये वॅक्सिन युजली आपण देत नाही, तर बट याच्यात असे आहे गाईडलाईन्स MOHFWचे की द COVID-19 वॅक्सिन कॅन बी गिवन एनी टाईम ड्युरिंग द प्रेग्नन्सी, एनी ट्रायमेस्टर. आणि त्याच्यानंतर आहे यामध्ये की ऑल लॅक्टेटिंग विमेन आर एलिजिबल टू रिसीव्ह द COVID-19 वॅक्सिन्स एनी टाईम आफ्टर डिलिव्हरी. PNCsमध्ये सुद्धा Day 1 पासून एनी टाईम लॅक्टेटिंग मदरला COVID-19 वॅक्सिन दिली जाऊ शकते. नंतर त्यांनी स्टडीजबद्दल बोलले, नंतर त्यांनी कॉम्प्लिकेशन्सबद्दल त्याच्यात आहे उल्लेख की म्हणजे जे नोन आहे ॲडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन त्याबद्दल बोलले. आणि याच्यात त्यांचा एक असा होता की आता प्रश्न असा येईल की प्रेग्नेंट मदर्ससाठी 2 ऑप्शन्स आहे, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, पण विच इज सेफर. आपण जर असा विचार केला तर त्यांचा असा स्टडी, त्यांचा असा एक ऑब्झर्वेशन आहे की इन ब्राझील देअर वॉज एन AEFI आफ्टर गिविंग वॅक्सिन टू अ प्रेग्नेंट मदर. बट आणि त्याच्यावरून त्यांनी असं केलं की दॅट AEFI इज बिंग इन्व्हेस्टिगेटेड, बट they say that killed vaccines have an established safety profile in pregnant women. So if there is an option between Covaxin and Covishield, तर Covaxin may be the first choice in pregnant women as per availability. आणि आपल्याकडे जर ANC is willing to take vaccine, then preferably Covaxin if given it will be better. ठीक आहे. तर टू समराईज आपण जे रिकमेंडेशन्स आहे की प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन ANC आणि PNC मध्ये कोविड वॅक्सिन्स कॅन बी गिवन अकॉर्डिंग टू द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गाईडलाईन्स. दुसरं की इफ प्रिफरेबली दे शुड बी इन्फॉर्म्ड अबाउट द नियरेस्ट सेंटर वेअर दे कॅन टेक द वॅक्सिन. They should be informed about the risks and the benefits of COVID vaccine. And when they have to choose and you have to choose which vaccine to give, the Covaxin if given will be better. ठीक आहे. याच्यात कोणाला काही क्वेरी असेल तर चॅट बॉक्समध्ये प्लीज टाका आणि आपण सर ते 4 की मेसेज आपण सांगत नाही सर एनएमला. हां बाहेर लोकांना माहिती राहत नाही कोविशिल्ड की कोवॅक्सिन आहे. राईट त्याच्यामध्ये सांगणं अच्छा. आवश्यक आहे. को आणि हां सर, त्याच्यानंतर त्याच्या घरचे जे लोक सुटले आहे, जो वॅक्सिन ते पण विचारायचे किती लोक आहे आणि किती लोक वॅक्सिनेटेड आहे, किती लोक नॉन वॅक्सिनेटेड. राईट. आपण जो वॅक्सिनेशन केल्यानंतर आपण जे की मेसेजेस बेनिफिशरीला देतो ते की मेसेजेस दिले जात आहे याबद्दल एन्श्युअर करायचं.
की कोणता वॅक्सिन दिला गेला आहे. याच्यात आपण 2 प्रकारचे वॅक्सिन आहे ना, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. तर कोणत्या प्रकारचा दिला, नेक्स्ट डोस केव्हा राहणार आहे. कोवॅक्सिनचा इमिजिएटली आफ्टर 1 मंथ राहील. कोविशिल्डचा मिनिमम 3 मंथ्स लागेल सेकंड डोससाठी. नंतर याचे कॉमन इफेक्ट्स काय, म्हणजे आफ्टर जसं आपण सगळ्यांनी जो वॅक्सिनेशन करून घेतलं आपल्याला माहीत आहे की कोविशिल्ड घेतल्यानंतर ताप येणारच, बॉडी एक होणार, हेडेक होणार, मायल्जिया राहणारच आहे. तर ही गोष्ट जेव्हा आपण लसीकरण दिल्यानंतर त्या लाभार्थीला सांगणं गरजेचं आहे. तर आणि जर असा आला तर इट इज म्हणजे पॉझिटिव्ह काउन्सिलिंगमध्ये असं सांगायचं की इट इज अ पॉझिटिव्ह साईन की इम्युनिटी डेव्हलप होत आहे, प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. म्हणून हे सगळे लक्षणं जे आहे, ताप येणं, बॉडी एक, हे सगळे लक्षणं आपल्याला म्हणजे त्या तुम्हाला येणार. तर असा काउन्सिल केला तर द बेनिफिशियरी तो ॲक्च्युली तो म्हणजे त्याला जर याच्यानंतर पोस्ट वॅक्सिनेशन काही झाला तर तो पॅनिक होणार नाही. आणि आपला मेन म्हणजे इम्युनायझेशन प्रोग्राम आपला कोविडचा ॲडव्हर्सली इफेक्ट होणार नाही. जर आपण न सांगता त्यांना असंच म्हणजे दिला आणि तो घरी गेल्यानंतर त्याला काही ॲडव्हर्स इव्हेंट जे होणार आहे, वी नो की ताप येणार, बॉडी एक होणार, बाकी हे ॲडव्हर्स इव्हेंट्स आपल्याला माहीत आहे. पण जर त्याला त्याची जाणीव नसेल तर आणि दॅट विल ॲडव्हर्सली अफेक्ट आवर वॅक्सिनेशन प्रोग्राम. ठीक आहे. तर की मेसेजेस देणं गरजेचं आहे. येस, हां. आणि सरांचं पण काचेखाली आपला टेबल जो असते त्याच्या काचेखाली किंवा वॅक्सिनेशन जेव्हा साईट आहे तिथेच ते 4 की मेसेज जर आपण प्रिंटआउट करून ठेवले तर त्यावेळेस ANM ते वाचूनच सगळ्यांना सांगेल, म्हणजे कुठे त्याला डिस्टर्बन्सेस येणार नाही, कोणी विसरणार पण नाही. धन्यवाद. आज आपण 2 प्रेझेंटेशन्स आपल्याला 2 स्पीकर्स होते, डॉक्टर प्रवीण नवखरे आणि डॉक्टर राधा मुंजे. अतिशय सुंदर प्रेझेंटेशन्स त्यांनी केलेले आहे आणि त्याबद्दल प्रशासनातर्फे त्यांना मी धन्यवाद देतो. आणि तुमचे जे क्वेश्चन्स असतील ते अजूनही चॅट बॉक्स ओपन आहे, तुम्ही विचारा, त्या अनुषंगाने आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. आणि आतापर्यंत कोणतेच क्वेश्चन्स नसल्यामुळे मी इथे थांबतो. पुढच्या गुरुवारी नवीन प्रेझेंटेटर, नवीन टॉपिक आणि नवीन प्रेझेंटेटर सोबत आपण जॉईन होणार. धन्यवाद.